बरं ठीक आहे, आपण अजून कोणाला तरी विचारू आणि उपाय असतीलच ना, जे काही इल इफेक्ट असतील ते आपण मिनिमाइज करायचा प्रयत्न करू, तेवढं तरी करू शकतो आपण. बरोबर ना गुरुजी? उपाय असतीलच ना, सांगा मला, आम्ही तयार आहोत करायला. आई, माझं गट फिलिंग सांगतंय की गौतम आणि आसावरी या सिच्युएशन मधून सुद्धा व्यवस्थित बाहेर पडतील. अगं शेवटी माणूस महत्वाचा आहे. भविष्यात काय होईल या टेन्शन मध्ये आपण वर्तमान बिघडवायचं आहे का? काय अर्थ आहे याला? नाही, आता बस झालं, उगाच विषय ताणायला नको. आपण यांची एंगेजमेंट ठरवूया प्लीज. आणि आता यावर चर्चा नकोय मला, प्लीज. बस झालं. हो, मला जयचं म्हणणं अगदी पटतंय. अरे माझ्या लग्नाच्या वेळेला कुठे कुठली पत्रिका जुळवली होती, तरी इतके वर्ष संसार केला ना मी. ते काही नाही, जय म्हणतोय ते अगदी बरोबर आहे आणि जय म्हणतोय तसंच होणार. गुरुजी, मी तुमचा मान ठेवून तुम्हाला विनंती करतो, आपण आजच साखरपुड्याचा मुहूर्त काढूया. बाकी जे काय होईल ते मी बघेन. माझं काम आहे पत्रिका बघून जे दिसतंय ते तुम्हाला सांग. आता तुमचा विश्वास नसेल तर मी काय बोलणार ना. साखरपुड्याचा मुहूर्त म्हणाल तर पुढच्या महिन्याला 3 तारखा आहेत, 2, 16 आणि 29. आता तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे यातील 1 तारीख ठरवू शकता. मी निघतो. काका, आता तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल त्या तारखेला आपण साखरपुडा करू. जय, तू मला म्हणाला होतास तू माझ्या शब्दाबाहेर नाहीस म्हणून. आई, आत्ता काय महत्वाचं आहे तूच सांग. आणि मी तुझा शब्द मोडलाच नाहीये, मी उपाय सुचवतोय. तुला भीती वाटते ना, ती कमी करण्याचा प्रयत्न करतोय मी. ते सुद्धा माझंच काम आहे ना. प्लीज ट्रस्ट मी. काका, तुम्ही तारीख सांगा. नाही म्हणजे तुम्ही ठरवाल ती, असं काही हे नाहीये. म्हणजे तेजस्विनी ताई, तुम्ही आता काय विचारताय? जयलाच विचारा, त्यांनी ठरवलं ना सगळं. हा. एक लक्षात ठेव फक्त, माझी 8 लक्षात आहे ना तुझ्या. आधी तुझं लग्न झालं पाहिजे आणि मग गौतमचं होईल. काळजी वाटते मला दोघांची. बिंदू, सगळ्यांना पेढे वाट ग. आता सगळं ठरल्यातच जमा आहे, तर मग आसावरी, गौतम, चला आपल्या घराच्या देवघरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेऊ. चला, ये.